नमस्कार, मी सत्यमा सौंदरमल। मी म्हणजे खूप दिवसापासून म्हणजे एक 2-4 महिने झाले असतील कदाचित, की असे जास्त काही बनवतच नाही। असे व्हिडिओ छोटे छोटे हे असतात, शॉर्ट व्हिडिओज, आणि त्याच्यावरूनच मी हे करत असते। एक व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की नुकताच एका प्रकरणाचा निकाल लागलेला आहे, ज्याच्यामध्ये एका महिलेने यूट्यूबर पुरुषावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता। त्याच्यात 2 महिला आणि एक महिला आणि 2 पुरुष असे होते, आणि त्या प्रकरणाचा निकाल लागलाय, ज्याच्यामध्ये त्याच्या कोर्ट ऑर्डरमध्ये असं लिहिलेले सांगितलेले की दोन्ही आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये समझोता झालेला आहे। जे इतर सहकारी आरोपी होते तर ते गैरहजर होते। आरोपीने म्हणजे फिर्यादीने तो गुन्हा आरोपीने केलेला आहे असे पुरावे फिर्यादीकडे नव्हते, असं पण त्याच्यात आहे। आणि त्या दोन्ही पक्षामध्ये समझोता झाला आरोपी आणि फिर्यादीमध्ये, अशा पद्धतीचा तो निकाल आय थिंक तो या जुलै की ऑगस्टमध्येच लागलेला आहे। आता सांगायचा मुद्दा हा आहे की बाबा असे प्रकरण खूप येतात आणि खूप होतात महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये। समझोता होतो, हॉस्टाईल होतात आरोपी फिर्यादी, साक्षीदार हजर होत नाहीत, साक्ष दिलेले पलटतात, जे काय असतं ते। आणि खूप काही कारणं असतात ज्याच्यामुळं प्रकरणं हे होतात, शिक्षेपर्यंत पोहोचत नाहीत। त्याच्यामध्ये कधी पैशाचे व्यवहार होतात, कधी काही लिहून घेतलं जातं की बाबा असं होऊ देणार नाही किंवा असं हे केलं नाही, पण मोस्टली त्याच्यामध्ये पैशाचे व्यवहार केले जातात। आणि कधी गाव संबंध असतात, जवळचे संबंध असतात, म्हणून सुद्धा माघार घेतली जाते। आणि चला जाऊ द्या, एवढी शिक्षा पुरेशी आहे बाबा, कोर्ट कचऱ्या तारखावर झालेले, त्याच्यामुळे कशाला, असं पण होतं। किंवा फिर्यादीचं मत परिवर्तन होतं, असं पण होतं, आणि म्हणून मग ते समझोते होतात, बरोबर की नाही। पण तरी ह्या केसच्या संदर्भाने मी का चर्चा करते, तर या प्रकरणाशी माझा संबंध आहे थोडासा, परंतु ज्याच्यामुळे माझी प्रचंड बदनामी केली, आम्हाला प्रचंड त्रास दिला गेला, म्हणून ते सांगण्याचा हे आहे। तर माझ्याकडे 2023ला 9 एप्रिल 2023ला माझ्याकडे म्हणजे मी मुंबईत असताना एका यूट्यूबर पुरुषाने काय केलं की मला म्हणे, ताई तुम्ही काय करा, माझं लग्न जमलंय आणि एका महिलेने माझ्यावर का विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आणि तो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, आणि मला याच्यात मदत हवी आहे। तर म्हटलं मदत काय हवी आहे तुम्हाला, तर म्हणे माझं लग्न जमलंय, पहिली बायको गेलेली आहे, माझा पहिला संसार मोडलेला आहे, माझ्या घरी आई वडील वयस्कर आहेत, तर मी एकटाच आहे, आणि पोलिसांनी मला नाशिकमधून पोलिसांनी मला हे केलं आहे, फोन केला आहे तुम्ही हजर राहा म्हणून, तर मला अटक जर केलं तर माझं हे जमलेलं लग्नसुद्धा मोडेल। तर मग म्हणलं काय काय म्हणले, तर म्हणले मला एक नोटीस पाठवली तिथं हजर राहायला, आणि जर हजर झालो नाही तर काही झालं तर मग अडचणी येत्या, म्हणून तुम्ही मदत करा। मग मी ती नोटीस मागून घेतली व्हॉट्सअपला, नंतर एक संस्थेकडे आमच्या अर्ज घेतला मागून, मग तो अर्ज दिला, मग त्याच्यामध्ये 41ची काहीतरी अशी नोटीस होती। मग समज जे तपास अधिकारी आहेत त्यांना असं बोलले मी की बाबा काय, तर त्यांना काय पाहिजे होती, म्हणजे मदत काय पाहिजे होती त्या पुरुषाला, की त्याचं लग्न जमलं होतं आणि जे काय गुन्हा दाखल केलेला आहे तिथं स्टेटमेंट द्यायला जाण्यासाठी काय म्हणतात पुरावे गोळा करून जायचं होतं, म्हणजे जे काही पुरावे असतील ते पुरावे घेऊन जायचं होतं तिथं, आणि म्हणून त्याला 4 दिवसाचा वेळ हवा होता। आता 4 दिवसाचा वेळ मागून दिला तर म्हणे मग मला अडचण येणार नाही, अशा पद्धतीनं 4 दिवसाचा वेळ। मग मी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा नंबर घेऊन मग मी फोन केला की सर असं असं आहे, तो तपासामध्ये कॉपरेट करेल, परंतु त्याचं लग्न जमलेलं आहे, मग त्याला अटकेचं वगैरे काही असं आहे का, तर त्याच्यामध्ये सांगा। मग त्यांनी सांगितलं की अटक वगैरे काही होणार नाही म्हणे, फक्त त्यांनी कॉपरेट करावं तपासामध्ये, आणि जे काय आहे तर त्यांनी मग ते घेऊन यावं। तर म्हटलं 4च दिवसाचा त्या माणसाला वेळ द्या, तो घेऊन येणार आहे। मग ते एका मी सामाजिक कार्यकर्ते आहे, माझा परिचय दिला, मग असं करून त्यांनी वेळ दिला। मग तो व्यक्ती तिथं कधी गेला, कधी स्टेटमेंट झालं, मला हे काहीच माहीत नव्हतं, तेवढंच। पण नंतर त्या व्यक्तीला, म्हणजे त्या पुरुषाला, त्या आरोपीला, मला, ह्या दोघांना आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाच माहीत होतं की माझं बोलणं झालेलं आहे किंवा 4 दिवसाचा वेळ दिलेला आहे, परंतु हे यूट्यूबला कसं आलं, कुणाच्या थ्रू आलं हे मला काहीच माहीत नव्हतं, कारण मी त्याबद्दल बोललेच नाही, म्हणजे प्रकरणाचा निकाल लागला तरीही मी बोलले नव्हते। पण ते यूट्यूबला आलं, म्हणजे एप्रिलमध्ये ती मदत केलेली लगेच जूनच्या दरम्यान, जून 2023मध्ये लगेच आलं,
की बीडवाली ती धंदेवाली तिने त्या एका बलात्काराला मदत केली, विनयभंग करणाऱ्याला मदत केली. आणि ॲक्च्युली त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल नव्हता, फक्त विनयभंगाचा 354चा गुन्हा दाखल होता. परंतु त्या व्यक्तीला बलात्कारी म्हणून सुद्धा बोललं गेलं. आणि मग मला बोलत असताना माझ्या 9 वर्षाच्या मुलीला, माझी एक 17 वर्षाची मुलगी, तिला सुद्धा तुझ्या मुलीवर बलात्कार होऊ दे, त्यांना थंड पाजू दे, त्यांना गटारात टाकू दे, त्यांच्यावर एवढा बलात्कार होऊ दे की त्यांच्या गर्भाच्या पिशव्या फाटू दे. जे त्या मुलींचे माझ्या युट्रस फाटण्यापर्यंत एवढं क्रूर पद्धतीने त्या मुलींना बोललं गेलं. मला तर असं बोललं गेलं की ही हात लावण्याचे 2000 रुपये घेते. मग झोपण्याचे किती घेतलेस, मग तुला पाटील लागला का, म्हणजे एवढं जातीवाचक, तुला पण पाटलंच लागतात का, धंदेवाली, बीडवाली, मोठे ओटवाली, टिकलीवाली, ती खोटी भामा, असं म्हणून प्रचंड मला त्रास दिला. पण तरी सुद्धा मी शांत बसले की बाबा मदत तर केलेली आहे, पण त्याला जरी नाही भेटलो तर आपण कायदेशीर जे काही संवैधानिक मार्गाने मदत केलेली आहे. पण मला याच्यावर काय व्यक्त व्हायचं नव्हतं, कारण न्यायप्रविष्ट प्रकरण होतं, त्याचा निकाल लागलेला नव्हता. मग एवढं बोलून सुद्धा कधी कधी असं वाटतं ना की बाबा चला आपण मदत तर केली आणि खरंच असं झालं असेल, काय झालं असेल तर आपण वाटणं एखाद्या महिलेला साहजिक आहे. परंतु त्याच्यामध्ये आणखीन एक दुसरं कारण होतं की त्याच आरोपीच्या कधी काळी त्याच्या लाईव्हला जाऊन कधी हे केलेलं, पुष्पगुच्छ टाकलेले, एखादा व्हिडिओ बघितलेला, त्याच्याहून सुद्धा की ही त्याच्या लाईव्हला जाते, आरोपीच्या बलात्काराच्या लाईव्हला जाते, हे करते ते करते, असं म्हणून प्रचंड 2023 पासून मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या समाजकार्याला प्रचंड बदनाम केलं. वेगवेगळे मला खोटे नावं दिले, म्हणजे काय म्हणतात, कोडवर्ड दिले. खोटी भामा फोदरमल, सेविका, मेविका, फेविका, करण, बीडवाली, धंदेवाली, टिकलीवाले, मोठे ओटवाले, टिकेवाली, असे वेगवेगळ्या पद्धतीचे मला नावं दिले गेले. आणि त्या नावाने माझे चालवले. एवढं करूनही मी शांतच होते. पण आता जेव्हा निकाल लागला तेव्हा असं कळतंय की संबंधित ह्या लोकांमध्ये समझोता झालेला आहे. त्या पुरुषाकडून काहीतरी लिहून फिरून काहीतरी घेतलेलं आहे. बरं ते असू द्या, ते लिहून घेतलं असेल, समझोता झालेला असेल, आपण ते बी समजून घेऊ, कारण होतंय हे काही एकटंच प्रकरण नाही. पण ज्या पुरुषानं आपला विनयभंग केलेला आहे, आपल्या शरीराला छेडलेले, आपल्या परवानगीशिवाय, आपल्या अंगाला, आपल्या हाताला, जिथं काही असेल, खास अवयव जिथं जिथं असतात आपल्या स्त्रियांचे, छाती असते, इकडे कमरेखालचा भाग असतो, आपले कपडे काढलेले असतात, आपली काय म्हणतात मराठीत त्याला आमच्याकडं मुका घेतला म्हणते, किस केला असेल आपल्या परवानगीशिवाय, आपण ते कुणाला देत नाहीत, कुणी आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आणि आपल्या परवानगीशिवाय जर तो आपल्याला स्पर्श करत असेल, कारण अतिशय किळसवाणा प्रसंग असतो, तो स्पर्शसुद्धा असतात, आपल्या विनयाला त्याने हात घातलेला असतो आपल्या परवानगीशिवाय, जिथं आपली इच्छा नसते. खूप वर्षापासून, आम्ही गेल्या 20 वर्षापासून अशी प्रकरणं हँडल करतो. अगदी लहान मुलापासून वयस्कर महिलांपर्यंत, पुरुषांपर्यंत अशी लैंगिक अत्याचाराची आम्ही प्रकरणं हँडल करतो, हाताळतोय. म्हणून आम्हाला त्याच्यातली तीव्रता माहीत आहे. आणि एक स्त्री म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून त्याच्यातली गांभीर्य हे माहीत आहे, ते समजू शकतो. मग आम्ही त्या पुरुषाच्या, त्याच आरोपीच्या जर लाईव्हला जाऊन किंवा त्याला मदत केली असेल पुष्पगुच्छ देऊन किंवा अशी संवैधानिक मार्गाने, तर एवढा सगळं वावटं उठवलं, सगळं पॉलिटिक्स केलं, सगळं त्याच्यावर आमच्यावर लाईव्ह घेऊन डॉलर छापले, लाईव्ह घेतल्या, बदनाम केलं, काय जे केलं, का तर त्याला मदत केली, का तर तो बलात्कारी होता, का तर तो विनयभंग करणारा होता. आणि मग त्याच पुरुषासोबत आपण समझोता करतो. काय, त्याच पुरुषासोबत समझोता केलाय ज्यानं विना परवानगी आपल्या अंगाला हात लावलेला आहे. आमच्या पुष्पगुच्छेचा एवढा त्रास झाला, त्यानं अंगाला हात लावलेला आपल्या बिना परवानगीनं, काही त्रास झाला नाही, काहीच वाटलं नाही. हे करत असताना ते तुमचं स्वातंत्र्य, समझोता करण्याचं, गुन्हे दाखल करण्याचं. विशेष म्हणजे तो गुन्हा, घटना 2 वर्षापूर्वी घडलेली आणि 3ऱ्या वर्षात गुन्हा दाखल झालेला, तेव्हा काहीच वाटलं नाही. आमच्या पुष्पगुच्छ देण्यानं एवढं वाईट वाटलं, आमच्या लेकराच्या युट्रस फाटण्यापर्यंत बोलले गेले ही लोक. आम्हाला हे त्याच्यासाठीचे व्हिडिओ बनवते की आमच्या पुष्पगुच्छेचा एवढा त्रास झाला, ज्या पुरुषानं विना परवानगी आपल्या अंगाला हात लावला, आपले कपडे काढले, आपलं काय काय केलं, आपले मुके घेतले, आपल्या इथं तिथं हात लावले, त्या पुरुषाचा गुन्हा आपण माफ का केला.
तसंच आम्हाला सुद्धा म्हणायचं होतं, बाबा त्याचं स्वातंत्र्य होतं, पुष्पगुच्छ देऊ नयेत, आणखीन बुके देऊ नयेत, बेसरमीचे फुलं देऊ, ते त्यांचं स्वातंत्र्य आहे, त्यांना घटनात्मक स्वातंत्र्य आहे, त्यांना भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलेले आहे. आम्ही फक्त महिलांच्याच प्रश्नासाठी काम करत नाही, तर अशा पुरुषासाठी सुद्धा काम करावं लागतंय. जसं आम्ही बलात्कार विनयभंग करण्याच्या विरोधात काम करतो, तसंच आम्ही जर पुरुषांना अशा पद्धतीची संवैधानिक मदत लागत असेल तर आम्ही ते करतो. तो आमचा अधिकार आहे, ते आमचं कर्तव्य. हे का समजलं नाही? तुम्ही क्रूर नाहीत, तुम्ही फलाना नाहीत, तुम्ही बिस्ताना नाहीत. मी त्या सरळ त्या फिर्यादी महिलेला आमचा प्रश्न आहे बरं का, माझा खास करून, की बाबा तुमच्या अंगाला एवढा हात लावला त्यानं विना परवानगी, तुम्हाला छेडलं छाडलं सगळं, तुम्ही ती माणुसकी दाखवली, त्याच्या घरी माणसं येतं, त्याचं लग्न आहे, त्याचे लेकरं आहेत, काय जे असेल वाट एवढं जे असं ते सांगितलं. तसंच माझ्या घरात 9 वर्षाचं माझं लेकरू होतं, माझी इमेज होती, मी गेल्या 20 वर्षापासून समाजकार्य करते. अक्षरशः मला, मी ज्या घरात राहते त्या घरातून मला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मी जे हँडल केलेले प्रकरण आहेत त्याच्या त्या हँडल केलेल्या प्रकरणातले जे आरोपी लोक आहेत त्यांच्याशी हातमिळवणी केली, माझे नसलेल्या लोकांसोबत माझे रिलेशन लावले. हे सगळं केलं गेलं ना. मग तुम्ही घेतात ती भूमिका तुमच्या सोयीची कशी असेल, ती सगळ्यांच्या सोयीची घ्यावी लागते, सगळ्यांच्या न्यायाची बाजूने घ्यावी लागते भूमिका. आपण म्हणू तेव्हा गुन्हा दाखल व्हायचा ना, आपण म्हणून तेव्हा समझोता करायचा असं होणार नाही. झालं तरी बी आणखीन त्याच्यात दुसरी बाजू, ज्या लोक ज्याच्यात सह आरोपी होते, आणखीन दुसरे जे त्या विनयभंगाच्या गुन्ह्यातले जे सह आरोपी होते, त्या सह आरोपी मधल्या एक पुरुषाला आमच्याच विरोधात फेक आयडा काढायला, साक्ष द्यायला कोर्टामध्ये तो पुरुष वापरला जातो. खोटे गुन्हे दाखल करायचे का, तर त्याच्यामध्ये ते पुरुष कंट्रोलमध्ये राहिले पाहिजे, नंतर तेच गुन्हे मागं घ्यायचे आणि पुन्हा त्याच पुरुषांना दुसऱ्यांच्या विरोधात गुन्हे करायला वापरायचं. हे कोणतं समाजकार्य, ही कोणती समाजसेवा? तुम्हाला पाहिजे तेव्हा झोपायची सोय आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा गुन्हे दाखल करायची सोय आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा समझोता करायची सोय आहे, आणि आम्ही मात्र आम्हाला आमच्याकडं लायसन काय म्हणतात ना, आमच्याकडं परवानगी असून, आमची संस्था असून, आम्हाला एक्सपिरियन्स असून, आम्हाला फील्डवर्कचा आम्हाला जे काय असेल, आमच्याकडे डिग्री असून, त्याचं शिक्षण असून आम्हाला ते करायचा अधिकार नाही. असं कसं असेल बरं? मला त्या लोकांसाठी हे करायचं आहे की तुम्ही संबंधित प्रकरणाचं ई कोर्टवर त्याची ऑर्डर आहे, ती तुमच्या घरातल्या आईला, बहिणीला, पुरुषांना तुमच्या नक्की दाखवा. मग तुम्हाला काय म्हणतील, ही महिला काय करते, हिचं नेचर काय आहे, हिचं कॅरेक्टर काय आहे, ही दाखवती काय आणि ही आहे काय, हे तुम्ही नक्की तुमच्या घरच्यांना दाखवा की असं असं प्रकरण आहे. ते काय म्हणतील बघा. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की जे काही ह्या लोकांना साथ देत आहेत ती लोक सुद्धा ह्याच्यामध्ये अडकत चालली आहेत. त्या पुरुषांचा वापर केला जातोय, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं जातंय, आणि जी काही याच्यामध्ये संवैधानिक मार्गाने लढणारी कार्यकर्ते असतात तर त्यांना त्रास दिला जातोय, त्यांची बदनामी केली जाते, पळवाटा काढत, कधी कधी खरं नावं घेऊन, आणि त्याच्यावर पैसे कमवले जातात. हे काही समाजकार्य नाहीये, हे समाजकार्य नाही, हे डॉलर कमवण्याचं, हे काय म्हणतात ना, महिलांची वैयक्तिक बदनामी करण्याचं हे जे काय आहे ना, तर हे माध्यम बनवलेलं आहे. महिलांचं चारित्र्य, महिलांची वैयक्तिक बदनामी करण्याचं जे काही गोष्टी आहेत ना, त्यांची प्रायव्हसी जी त्यांनी गोपनीय माहिती ठेवलेली असती तर ती लीक करायची, माणसं पाठवायची, आणि त्या घरातून त्या व्यक्तीची वैयक्तिक, कौटुंबिक, प्रोफेशनल जी काही माहिती असेल, तिच्या जातीचं, तिच्या धर्माची, हे सगळी काढून ती कोडवर्डच्या माध्यमातून लीक केली जाते. आणि आपल्याला वाटतं ना, चला जाऊ द्या, माझं नाव कुठं घेतलंय, काय जाऊ द्या, बोलू द्या. आणि जेव्हा असं तिला वाटतं, असं फील होतं की चला ही आता दुर्लक्ष करते, की मग लगेच नाव घ्यायचं आणि वरती हे करून बोलायचं, आणि खालून लोकांना कमेंट करायला लावायच्या की ही ती बीडवाली आहे, ही ती मोठ्या टिकलीवाली आहे, ती खोटी भामा आहे. असं ते सगळं असं पद्धतशीर प्लॅनिंग न केलं जाते, आणि मग कार्यकर्त्यांनी रितसर मार्गाने गेलं की त्यांच्यावर डिफॅमेशन टाकायचं, त्यांच्यावर हरासमेंट केली, अपमान केला, काय काय केलं असं टाकायचं. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की जर सत्य मांडलं जात असेल, समाज हिताचं जर मांडलं असेल, स्वतःच्या अन्यायाविरोधातल्या गोष्टी जर मांडल्या असत्या तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन लागत नाही. आणि तसंही आमच्यासारखे लोक रस्त्यावरचे असतात,
जेलमध्ये जायला काही वाटणार नाही, फुटकी कवडीसुद्धा आमच्याकडून मिळत नसते. आणि तुमच्या म्हणण्यानं मी अमर होणार नाही, तुमच्या म्हणण्यानं मी मरणार नाही, तुमच्या म्हणण्यानं जगणार नाही. इथं अमृत पिऊन कोणीही आलेलं नाही. ज्याची जेव्हाही असेल, जन्म आणि मृत्यू कधीच सांगून येत नाही. त्याच्यामुळं मला काहीही करण्यापेक्षा आपण स्वतः हे करा. सोयीची भूमिका घेऊ नका, खोटे गुन्हे दाखल करू नका, दाखल केले तर सेटल करू नका, उशिरा FIR करू नका. आणि जे पुरुष आपल्याला खुश करतात, ज्यांनी आपल्याला आनंद दिलेला असते, ज्यांनी काय म्हणतात ना, ज्यांच्या शरीराचा गंध म्हणा, ज्याचा अनुभव आपल्याला आपण घेतलेला असते, अशा पुरुषांच्या शरीरासोबत मनासोबत बेईमानकी नमक हरामी करू नका, मला असं वाटतं. आणि होईन तेवढं, जसं क्रूरपणा आमच्या लेकरांच्या बाबतीत हे केलंय, दाखवला, तसं त्याच्या बाबतीत पण दाखवायला हवा होता. पण मोठं मन करून जर माफ करत असताल तर तशीच माफी आमच्या लहान लेकरांची सुद्धा मागणं काय हरकत आहे मागायला, आहे की नाही. आणि होईन तेवढं अशा गोष्टी करू नका. जी काही महिला, जे काही पुरुष याच्यामध्ये साथ देत आहेत, तर ती लोकंसुद्धा या व्यक्तीच्या संपर्कात येऊन वाईट कर्मात सहभागी होऊन ते सह आरोपी होणार आहेत. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 40 ते 50 लोकांना ह्या गुन्ह्यामध्ये अडकावं लागलं केवळ ह्या व्यक्तीला, ह्याच्यासोबत असणाऱ्या पुरुषांना साथ दिल्यामुळं. आता सध्या आमची न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत म्हणून मी हे बोलत नाही. खरं तर मला नाव घेऊन बोलायला काहीच हरकत नव्हतं, कारण कोर्टवर आहे, पब्लिक डोमेनमध्ये तो ऑर्डर आहे. त्याच्यामुळे मला आरोपी आणि फिर्यादींची नावं घ्यायला काहीच हरकत नव्हतं. पण तरीसुद्धा एक ह्युमॅनिटी म्हणून, एक माणुसकी म्हणून, एक स्त्रीचं काय म्हणतात ना, त्याच्यामुळे मी शांतपणाने हा व्हिडिओ बनवते आणि ही माहिती शेअर करते. तर अशा खोटे गुन्हे दाखल करून त्याच पुरुषांचा पुन्हा दुसरे गुन्हे करण्यासाठी वापर करणाऱ्या या महिलांपासून सावध राहा. तुम्ही सुद्धा गुत्ताल. आणि नक्कीच हा गुन्हा माफ का केला याचं उत्तर आम्हाला नक्कीच असं अपेक्षित आहे सगळ्यांना, की हो मी केला, माझा विनयभंग झाला होता आणि मी याच्यासाठी माफ केलं, म्हणजे असं जाऊ द्या. तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त जनजागृती व्हावी, कुणाचे मन दुखवण्याचा याच्यातून हेतू नव्हता किंवा नाही आहे. या व्हिडिओचा यूज तुम्ही याच्यासाठी वापर करण्यासाठी करू शकता. बदनामीसाठी अजिबात कुणी करू नये. कुठल्याही स्त्रीची असो की पुरुषाची असो, भले तो आरोपी असो नाही तर फिर्यादी असो, त्यांची एक गरिमा आपण ठेवली पाहिजे. आणि गुन्हा दाखल असो नसो, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय म्हणतात ना, व्यक्तीची प्रतिष्ठा हे होणार नाही, तिच्या गोपनीयतेच्या तत्वाचा भंग होणार नाही, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा याच्यामध्ये तशीच काळजी घेतली पाहिजे, घेतली जावी, तुमच्याकडून व्हावी असं मला वाटतं. बाकी खूप काही बोलायसारखं आहे, परंतु न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत. आणि असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ज्या महिला असतात, खास त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे, की अशा पुरुषांना तुम्ही वेठीस धरू नका. आणि झालं गेलं गंगेला मिळालं म्हणत आपण सोडून दिलं पाहिजे. बाकी त्या व्यक्तीच्या संदर्भातले खूप साऱ्या गोष्टी आमच्याकडे आहेत, पण त्या गोष्टी आम्ही फक्त न्यायालयीन प्रक्रियेसाठी वापरणार आहोत. थँक्यू, धन्यवाद, जय भीम.